पाठीमागील तासाला आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोणदुभाजकाचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म अभ्यासलेला आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कोणदुभाजकाच्या प्रमेयाचा किंवा गुणधर्माचा व्यत्यास, या दोन गुणधर्मांचा आज आपण विचार करूया. व्यत्यासामध्ये त्या दोन्ही प्रमेयाच्या सिद्धतांची इथं गरज नाही. मात्र उदाहरणांसाठी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, कोणदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास कसा असेल ते आपण इथं बघूया. या आकृतीमध्ये जर समजा AP छेद PB हे 2:3 असेल गुणोत्तर, त्याच पद्धतीनं AQ छेद QC हे सुद्धा 2:3 गुणोत्तर असेल, तर याचा अर्थ असा होईल AP छेद PB बरोबर AQ छेद QC. अशी परिस्थिती या त्रिकोणात जर असेल तर रेषा PQ हमखासपणे BC ला कशी असणार आहे? समांतर. त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागणारी रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला कशी असेल? समांतर असेल. त्याच पद्धतीने तो कोणदुभाजकाच्या बाबतीत AD छेद DC समजूया हे 2:3 असेल, तेव्हा AB छेद BC हे गुणोत्तर सुद्धा 2:3 जर असेल तर निश्चितपणे BD हा किरण जो आहे तो या कोणाचा काय असणार आहे? कोणदुभाजक असेल. हेच आपण इथं मांडूया. लक्षात ठेवा, सोबतच्या आकृतीवरून जर AP छेद PB बरोबर AQ छेद QC, म्हणजे दोन बाजूंना जर ही रेषा प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा BC ला कशी असणार आहे? तर PQ, रेषा PQ समांतर बाजू BC असेल. समांतर बाजू BC. व्यत्यास झाला हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्याच पद्धतीने कोणदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास कसा होईल? जर AB छेद BC बरोबर AD छेद DC ही दोन गुणोत्तर जर समान असतील, कोण समाविष्ट करणाऱ्या बाजू आणि ज्यांनी छेदलेला आहे कोणदुभाजकानं त्या समोरच्या बाजूचं गुणोत्तर, तर किरण BD हा कोण B चा दुभाजक असतो. या पद्धतीने आपल्याला याच्यावर आधारित उदाहरणं सोडवता येतात. तुम्हाला AP छेद PB हे गुणोत्तर शोधावं लागेल. AQ छेद QC हे गुणोत्तर शोधल्यानंतर हे जर गुणोत्तर समान असेल तर PQ रेषा BC ला कशी असेल? समांतर. याच पद्धतीनं समाविष्ट करणाऱ्या बाजूंचं गुणोत्तर हे कोणदुभाजकाने ज्या बाजूला समोरच्या बाजूला छेदलेलं आहे त्यांचं गुणोत्तर, त्या रेषाखंडांचं, ही गुणोत्तर जर समान असतील तर BD हा किरण त्या कोणाचा काय असेल? कोणदुभाजक असेल. ठीक आहे, या पद्धतीने परफेक्ट लक्षात ठेवा. याच्यावर आधारित काही उदाहरणही आपण पाहूया. घटक आपण आतापर्यंत कोणकोणते अभ्यासले बघा. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा आपण अभ्यास केलाय, कोणदुभाजकाच्या प्रमेयाचा अभ्यास केला, 3 समांतर रेषांच्या अंतरछेदाच्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास या पद्धतीने आपल्याला वापरता येतो उदाहरणांमध्ये. कोणदुभाजकाच्या प्रमेयाचा किंवा गुणधर्माचा व्यत्यास या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला वापरता येतो. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि त्याचे उपयोजन याच्यावर आधारित काही उदाहरण आपण इथं बघूया. बघा, आकृतीच्या बाजूला माहिती दिलेली आहे. DB बरोबर 5.4, AD बरोबर 1.8, EC बरोबर 7.2,
तर एई काढा. पण इथं महत्वाचं दिलेलं आहे डी समांतर बीसी. उदाहरण सोडवताना जर डी बीसी ला समांतर असेल तर कुठल्या घटकावरचं उदाहरण आहे हे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इथं सुरुवात उत्तराची अशी करायची आहे डी समांतर बीसी. देअरफॉर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कसा वापरता येईल? एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. कारण याला लिहूया प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. एडी किंमत भरूया आपण 1.8, डीबी 5.4 बरोबर एई शोधायचं आहे त्यामुळे आहे असं लिहा. ईसी 7.2. पक्षांतर करूया छेदस्थानच्या राशींची. 1.8 गुणिले 7.2. बघा ही राशी इकडे जाऊन मूल्य होते, ही राशी तिकडे जाऊन मूल्य होते बरोबर एई गुणिले 5.4. त्याच पद्धतीनं 1.8 गुणिले 7.2. आता पक्षांतर कोणाचं होईल? 5.4 छेद 5.4 बरोबर काय असेल? एई. आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं? एक स्थळ याचं पुढे सरकूया, त्यावेळी छेदाचं सुद्धा एक स्थळ पुढे सरकेल किंवा याचं एक पुढे सरकूया छेदाचंही एक स्थळ पुढे सरकेल. बघा मग काय पायरी होईल? 18 गुणिले 7.2 छेद 5.4. 5.4 म्हणजे त्याचं किती होईल? याचा आपण 1.8चा 18 करत असू तर 5.4चं किती होईल? 54. 18 एके 18, 18 त्रिक 54, 3 एके 3, 3 दुने 6, 3 चौक 10. ही किंमत कोणाची असेल? एईची. देअरफॉर एई बरोबर 2.4. याच पद्धतीनं सेम पायऱ्या कोणद्विभाजकाच्या प्रमेयाचं उदाहरण सोडवताना सुद्धा याच पद्धतीच्या पायऱ्या येत असतात. लक्षात ठेवा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोणद्विभाजकाचा गुणधर्म, तीन समांतर रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म आणि त्यांचे व्यत्यास याच्यावर आधारित उदाहरणांचा समूह तुम्हाला इथून पुढे सोडवायचा आहे. धन्यवाद.